आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेनेशी युती करण्यासाठी उत्साही असली तरी पण आता युती करण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता असल्याचं दिसत नाहीये। एकीकडे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणतात की युती संदर्भातली एकही बैठक अजून झाली नाही, तर दुसरीकडे चंद्रकांत दादा पाटील म्हणतात युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेसोबत बैठकांवर बैठका सुरू आहेत। त्यामुळे युती संदर्भात जशी राजकीय विश्वात संभ्रमाचं वातावरण आहे, तसंच भाजपातही संभ्रमाचं वातावरण असल्याचं पुढे आलंय। ज्यांच्या बैठका वर्षानुवर्ष होत नाहीत त्यांना वेगळ्या बैठका कराव्या लागतात। भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या बैठका रोजच होतात, तर वेगळी बैठक करण्याची काय? ज्यांचं भांडण असतं त्यांना ते भांडण सोडवण्यासाठी कृत्रिमपणे एकत्र यायला लागतं, बसायला लागतं, तुला प्रस्ताव मला प्रस्ताव, आमचं काही भांडण नाही आहे ना। त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र यावेत, निवडणुका लढाव्यात, मताचं विभाजन टाळावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे। युती जर झाली नाही तर भाजप आणि शिवसेनेने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा एक जागा जास्त जिंकू, एक जागा कमी जिंकणार नाही आम्ही। अशी आमच्याकडे अजून कोणी मागणी केली नाही, अजून एकही बैठक झाली नाही अशा मागणीची।